जळगावकरांसाठी एक महत्त्वाची आणि आरोग्यविषयक माहिती। आता नाशिकचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर सागर काकतकर दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी जळगावात उपलब्ध राहणार आहेत। डॉक्टर सागर काकतकर हे अशोका मेडिकोवा हॉस्पिटल्स, नाशिक येथील कन्सल्टंट ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत। ते गुडघा, खांदा, कुल्हा, पाऊल व गोट्यावरील आजार, सांधेदुखी, आर्थ्रोस्कोपी, मिनिमली इनवेसिव्ह शस्त्रक्रिया तसेच जॉइंट रिप्लेसमेंटमध्ये तज्ज्ञ आहेत। त्यांची ओपीडी आता पीयूष हॉस्पिटल, रिंग रोड, टागोर नगर, जळगाव येथे दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे। सर्व प्रमुख विमा कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स तसेच विविध कॉर्पोरेट टायअप सुविधाही उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी आपण 966588685 या क्रमांकावर संपर्क करू शकता। अशोका मेडिकोवा हॉस्पिटलमध्ये आम्ही खूप गोष्टींमध्ये पायोनियर्स आहोत। म्हणजे खूप गोष्टी पहिल्यांदा नाशिकमध्ये किंवा नॉर्थ महाराष्ट्रात चालू केल्या त्या आम्ही अशोका मेडिकोवा हॉस्पिटलमध्ये, ज्याच्यामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर जेव्हा आम्ही नी आणि हिप रिप्लेसमेंटसाठी केला, हा पण पहिला आम्ही केला होता। आता पण आम्ही ह्याच्यातले सर्वात मोस्ट ॲडव्हान्स स्ट्रायकर रोबोटिक मेको जी सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये आम्ही आता अपग्रेड करतो आहोत, ज्याच्यामध्ये हिप रिप्लेसमेंटचे अगदी AI बेस्ड जे मॉड्यूल्स आहेत त्याच्यातनं टेक्निकली सर्वात साऊंड किंवा सर्वात चांगली अशी जी काही पद्धती आहे रोबोटिक नी आणि हिप रिप्लेसमेंटची, ती आम्ही सध्या वापरत आहोत। ज्याच्या ॲक्युरसीमुळे रुग्णांना फक्त लवकरच बरं वाटत नाही, तर तशी लॉन्जिटिव्हिटी म्हणजे सांधा किती वर्ष टिकेल ह्याच्यातला आपल्याला जो काही बेस्ट रिझल्ट मिळतो, हा रोबोटिक तंत्रज्ञानाचा ह्याच्यामधला फायदा आम्हाला जरूर तिकडे सर्व रुग्णांना देता येतो। जळगावमध्ये खूप असे रुग्ण आहेत की ज्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ह्या काही त्रासांसाठी, म्हणजे खांदेदुखी असेल, पावलांचं दुखणं असेल, गुडघ्याचं दुखणं असेल किंवा खुब्याचं, तर बऱ्याच वेळेला काही ॲडव्हान्स सर्जरी लागणार असतील, ज्या इकडे अजून होऊ शकत नाहीत टेक्निकॅलिटीजमुळे किंवा ते करणारे लोक कमी असल्यामुळे, तर त्यांना ऑल द वे नाशिकला येऊन दाखवावं लागतं। त्याच्यानंतर तिकडे थांबून पुढच्या एक शस्त्रक्रियांसाठी लागणारी तयारी, याच्यासाठी परत जळगावला यावं लागतं। सो असे एकूण सगळ्याच रुग्णांचा होणारा हा त्रास आम्ही बघता आम्ही असं ठरवलं की समजा मीच जळगावला इकडे येऊन रुग्णांना आधी बघू शकलो, तर आम्ही यांचा खूप सारा प्रवास आणि त्याच्यातनं होणारा त्यांना जो व्याप आहे हा टाळू शकतो। आणि रुग्णांच्या मदतीसाठी म्हणून मीच येथे येणं योग्य आम्हाला वाटलं, म्हणून दर महिन्यामध्ये 3ऱ्या गुरुवारी पीयूष हॉस्पिटलला ओपीडीसाठी आम्ही याचं ठरवलं। अशोका मेडिकोवा हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सुविधा अशा आहेत की ज्या इतर हॉस्पिटल्समध्ये नाहीत। म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम असोत, म्हणजे CGHS, ECHS असोत किंवा ऑलमोस्ट सगळे कॅशलेस आमच्याकडे आहेत। सर्व इन्शुरन्सेसच्या माध्यमातून आम्ही सर्व रुग्णांना केटर करू शकतो। आणि या व्यतिरिक्त म्हणजे काही जसे एलिट स्पोर्ट्समन आहेत, म्हणजे आम्ही आपले महाराष्ट्रातले काही ऑलिम्पिक प्लेयर्सचं पण आम्ही ट्रीटमेंट केली। सो आपण समजा सर्टिफाईड स्पोर्ट्समन असाल तर कुठलाही खर्च न होता आम्ही पूर्णतः ती सर्जरी फ्री केलेली आहे आणि बेस्ट ऑफ द इम्प्लांट्स वापरून आणि बेस्ट ऑफ द सर्जरीज आम्ही अशा काही गरजू रुग्णांसाठी की जे सर्टिफाईड स्पोर्ट्समन आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही वेगळ्या स्कीम्स चालवतो। अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्या आणि अपडेट्ससाठी जनसंवाद लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।